राधे सुदामा चले श्याम खाली बसा हळूहळू चले श्याम सुंदर से तात्या चौकदाराला इकडे आला चले श्याम सुंदर से मिलने सुदामा 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 चौकदार इथे उभा राहतो बाळा इथे उभा चले श्याम तू इथेच थांब. सुंदर से मिलने सुदामजी हळूहळू या चौकदार इथे येतो बाळा तू इथे उभा राहा श्याम सुंदरजीला भेटण्याकरता सुदामा रस्त्यानं चालले पुन्हा परत जायचं पुन्हा परत यायचं 2 चक्रा रस्त्याने चालताना सुदामजी थकले आणि अचानक चक्कर येऊन खाली पडले सुदामदेव त्यांच्या पायात काटा घुसतो आणि खाली पडतात चक्कर येऊन वेदनेनं व्याकुळ होतात पुन्हा कसे बसे चालायला लागतात कुठे द्वारिका नगरी कुठे असेल बड़ी दूर नगरी कैसी आऊ मैं कन्हैया तेरी गोकुल नगरी हे श्याम जेव्हा सुदामा रस्त्यानं चालले मोठे दुःखी झाले चालत 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 द्वारिका नगरी पर्यंत येऊन पोहोचले आल्याच्या नंतर नगरामध्ये सोन्याचं नगर पाहिलं इकडे तिकडे पाहतात अरे किती सुंदर नगर आहे किती छान नगर आहे हे गावातल्या लोकांना विचारतात का हो आजी तुम्हाला कृष्णाचं घर माहिती आहे का सांगा ना कृष्णाचं घर कुठे आहे काका ओ काका काका सांगा ना काका ओ तात्या ओ दादा माणसामध्ये विचारायला लागले सुदामदेव सांगा ना कृष्णाचं घर कुठे सांगावं मला कुणी एका सज्जन व्यक्तीने सांगितलं सुदामा हे समोरचा मोठा जे राजमहल दिसतोय हे कृष्णाचं घर आहे तेव्हा सुदामदेव राजमहालाच्या द्वारात आले राजमहालाच्या द्वारात जाताना चौकदारांना अडवलं द्वारपालांना अडवलं रुक जाओ भाला आडवा लावायचा असं रुक जाओ खबरदार आगे किसी को परवानगी नहीं है हे भिखारी चले जाओ यहाँ से सुदामा हाथ जोड़तो हे द्वारपाल मुझे मेरे मित्र कन्हैया से मिलना है कन्हैया मेरा मित्र है द्वारपाल म्हणतो अरे तुझ्याकडे पाहून असं नाही वाटत की तू कृष्णाचा मित्र आहे म्हणून जा इथून ढकलून देतो द्वारपाल सुदाम खाली पडतो सुदामदेव पुन्हा विनंती करतात द्वारपाळा एकदा सांग सुदामा आला म्हणा भेटायला एकदा सांग द्वारपाळला वाटतं
तेव्हा द्वारपाल विचार करतो, हा म्हणतो एवढं तर एक वेळ जावं, म्हणून द्वारपाल हळूहळू भगवान कृष्णाकडे निघाले. कृष्णाला प्रणाम करतो द्वारपाल. राजाधिराज द्वारिकानाथ की जय. हे द्वारिकानाथ, आपल्याला भेटायला एक वृद्ध ब्राह्मण आलाय. कृष्ण विचारतो द्वारपाला, त्याचं नाव काय आहे रे? अहो तो खूप भिकारी आहे, कपडे फाटलेले आहेत त्याचे. कृष्ण म्हणतो पण त्याचं नाव सांग ना काय? त्याचे नाव काय? सुदामा शब्द कानावर पडताच भगवान कृष्ण जाग्यावर उठून उभा राहतात. माझा मित्र सुदामा, अरे मित्रा जाऊ नको, थांब, मी आलो तुला घ्यायला. मित्रा मित्रा. आणि दोघं एकमेकाच्या गळ्यात पडतात. टाळी वाजवा. सुदामा रडतो, कृष्ण रडतो जोर जोरात. मित्रा, तू माझा जिवलग मित्र आहे, तू माझा सखा आहे, तू माझा यार आहे, माझं जीवन आहे, माझं सर्वस्व आहे. कृष्ण सुदाम्याला आपल्या आसनावर बसवतो स्वतःच्या. आपल्या पत्नीला सांगतो, देवी पाणी आणा. आणि सुदाम्याच्या चरणाची पूजा कृष्ण करतो. जगाचा मालक. ओ बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासों से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासों से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासों से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासों से सुदामा बिठाए. एक बार मोहन से जाकर कह दो, इधर से सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो, कन्हैया को कह दो, इधर से सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो, इधर से सुदामा करीब आ गया. इधर से सुदामा करीब आ कृष्णानं षडशोपचार पूजा केली. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मग दोघं गप्पा मारतात, एकमेकाला बोलतात. कृष्ण म्हणतो, सुदामा कशी तब्येत आहे तुझी? सुदामा म्हणतो, माझी तब्येत मस्त आहे रे मित्रा, तुझी तब्येत कशी आहे? दोघं एकमेकासोबत संवाद करतात. कृष्ण म्हणतो, सुदामा अरे घरी मुलं कसे आहेत तुझे? सुदामा म्हणतो, माझे मुलं मस्त आहेत घरचे. आमची भाभी कशी आहे? कृष्ण म्हणतो सुदाम्याला, सुशीलाजी, तिची पण तब्येत छान छान आहे. आमच्या भाभीनं काही दिलं असेल ना रे? मग सुदामा लपून ठेवतो आपले पोहे. काही नाही रे, काही नाही. कृष्ण पाहतोय, दाखव मला ते गाठोडं, दाखव तुझ्याकडचं. आणि सुदाम्याकडचं गाठोडं कृष्ण घेतो. गाठोडं सोडतो आणि गाठोडं सोडून पाहिलं तर त्यामध्ये चावल, तंदूर, पोहे पाहतो.
आणि मोठ्या प्रेमानं ते पोहे खातो कृष्ण स्वतः. कृष्ण पोहे खातो. हा 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 हा, टाळी वाजवा एकदा. आणि श्रीकृष्ण जेव्हा पोहे खातो, अप्रतिम आनंद येतो. तेव्हा त्रैलोक्याचा नाथ सुदाम्याला म्हणतो, सुदामा, मेरी भाभी ने इतने प्यार से मुझे एक तंदूर दिए हैं ना, आज मुझे मेरी मैया जशोदा की याद आती है. मित्र, जब मैं गोकुल में था तो मेरी मैया मेरे लिए दधी बिलोकर माखन मिश्री बनाती थी और मुझे माखन अपने हाथों से खिलाती थी. जो स्वाद मेरी मैया के हाथ में है वही स्वाद मैंने आज मेरे भाभी सुशीला के हाथ में देखा है. आपल्या आईच्या समान, आपल्या मित्राच्या पत्नीला समजतो आई समान. सुदामा मोठा खुश होतो. पुन्हा दोघे गप्पा मारतात. गप्पा मारता मारता रात्र निघून जाते. रात्रभर गप्पा मारल्या आणि दोन मित्राच्या गप्पा संपल्या. सकाळ झाली. पहाटे स्नान संध्यावंदन सुरू झालं. कृष्णानं आपलं एक नवीन वस्त्र सुदाम्याला दिलं. एक नवीन वस्त्र. सुदामा, हे नवीन वस्त्र घे. एक वस्त्र द्यास त्याच्या हाताने एखादं कोणतं तेच द्या. हे द्या. कृष्ण सुदामाला देतो वस्त्र. सुदामा विचार करतो, माझा मित्र किती चांगला आहे, मला नवं नवं वस्त्र दिलं, किती चांगला, किती प्रेम करतो, किती माया करतो, किती जीव लावतो. हा मला 2-4 महिने तर जाऊ देणार नाही रायपुरात. आज जायचं जायचं म्हणल्यावर कसं तरी उद्या जाऊ दे. तेव्हा सुदामा कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आता मला जायला पाहिजेत रे, वेळ झाला ना. कृष्ण म्हणतो, सुदामा, मग जरा लवकर जाय, संध्याकाळ होईल, लवकर घरी जाय. पण जाता जाता ते वस्त्र दिलेलं माझं मला वापस दे आणि तुझे जुने घेऊन जा. सुदामा म्हणतो, अरे रे 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 रे, किती चिकट आहे, चिंगू आहे. एक वस्त्र दिलं तेही परत घेतो. सुदामा त्याचं वस्त्र त्याला देऊन टाकतो. सुदामा, वस्त्र देऊन टाक वापस. हे सुदामा, हे घे तुझं वस्त्र. आणि सुदाम्याला वस्त्र, कृष्णाला वस्त्र सुदामा वापस देतो. आणि पुन्हा दोघे, कृष्ण त्याला वाट लावण्याकरता निघतात. सुदामा घरी जाण्यासाठी निघतो. टाळी वाजवा एकदा सुंदर, जोरात टाळी वाजवा. वा, अतिशय सुंदर ज्यांनी पात्र घेतलं असा असणारा आमचा लाडका पोऱ्या परमेश्वर. पुन्हा एकदा परमेश्वरसाठी टाळी. कृष्णाचं पात्र घेणारा त्याचा मित्र, काय नाव आहे त्याचं?